नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वीच तुमची एक्झाम संपली आहे आणि त्यासोबतच काल या एक्झामची आन्सर की सुद्धा बाहेर आली आहे. तुम्ही तुमचे स्कोर नक्की माहिती करून घेतली असाल आणि आता काही येत्या दिवसामध्ये तुमची काउन्सिलिंग सुद्धा सुरू होईल. तर त्या काउन्सिलिंगच्या वेळेस कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील आणि कोणते डॉक्युमेंट्सची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला मित्रांनो, आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात मेन डॉक्युमेंट आणि सगळ्यात मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला या डॉक्युमेंट शिवाय जमणारच नाही. ते डॉक्युमेंट्स आहेत. सगळ्यात पहिले तुमचं स्कोर कार्ड किंवा रिझल्टचा झेरॉक्स, त्यासोबतच ॲडमिट कार्डचा झेरॉक्स, मग कॅप ॲप्लिकेशन फॉर्म लागेल किंवा तुमचं कॉलेज तुम्ही कन्फर्म कराल त्याचं एक प्रिंटआउट असतं ते तुम्हाला लागेल. त्यासोबतच 10वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट आणि 12चं मार्कशीट. नंतर लागेल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. मग लागेल नॅशनॅलिटी, बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमासाईल पण चालेल तुमचं किंवा अजून एक डॉक्युमेंट असतं ते म्हणजे एज, नॅशनॅलिटी अँड डोमासाईल. हे सगळ्या गोष्टी एकत्र असतात. ते सुद्धा जमेल तुम्हाला. मग आहे डोमासाईल फॉर महाराष्ट्र कॅन्डिडेट्स. मग तुमची एक पासपोर्ट साईज फोटो लागेल. त्याचे जमतील तेवढ्या कॉप्या आणि जमतील तेवढी रिसेंट फोटो तुम्ही काढून ठेवा, जे की तुम्हाला नंतर बऱ्याच ठिकाणी लागू शकते. मग येईल तुमची जी फीस भरलेली, पेमेंट भरलेली रिसीट असती कॅप राऊंडसाठी, त्याची एक झेरॉक्स किंवा एक प्रूफ म्हणून तुम्ही म्हणू शकता. आता हे गोष्टी झाल्या, त्यासोबतच तुम्हाला लागेल एक फोटो आयडेंटिटी प्रूफ. त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा वोटर आय डी यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट जवळ ठेवू शकता. आता ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स होत्या गरजेच्या. आता अशा अजून बऱ्याच डॉक्युमेंट असतात जे बाकीच्या मुलांना जसं की कॅटेगरीचे असतो किंवा वेगवेगळे कास्टचे लोक असतात त्यांना ह्या गोष्टींची गरज पडते. तर आपण ते बघून घेऊया. सगळ्यात पहिलं ते हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कॅटेगरी स्पेसिफिक आहेत. त्यासोबतच जे मुलं एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी, व्ही-जे, एस-सी-बी-सी आहेत त्यांना लागेल कास्ट सर्टिफिकेट. त्यासोबतच लागेल कास्ट व्हॅलिडिटी आणि जे विद्यार्थी ओ-बी-सी, एन-टी, एस-सी-बी-सी आहेत त्यांना लागेल नॉन क्रिमी लेअर आणि ई-डब्ल्यू-एस वाल्यांना लागेल ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट. तर मित्रांनो, तुम्ही एका गोष्टीची काळजी घ्या, की हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, प्रत्येक डॉक्युमेंटची तुम्ही व्हॅलिड किती दिवसापर्यंत ह्या गोष्टी व्हॅलिड आहेत, हे सगळे सर्टिफिकेट्स तुम्ही बघून घ्या. आणि इन केस कोणाची व्हॅलिडिटी संपली असेल, तर लगेच त्याची सर्टिफिकेट परत काढून घ्या. जेणेकरून तुम्हाला ॲट दी मूव्हमेंट त्रास होणार नाही या गोष्टींचा. त्यासोबतच आपण नंतर बघूया स्पेशल कॅटेगरी सर्टिफिकेट्स. आता काही विद्यार्थी जे पी-डब्ल्यू-डीमध्ये येतात किंवा डिसेबल आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळं सर्टिफिकेट असतं. त्या सर्टिफिकेटमुळे त्यांना खूप फायदा होईल. आता जे लोक डिफेन्समध्ये आहेत त्यांना लागेल डिफेन्स कॅटेगरी सर्टिफिकेट. आता जे कोणी एक्स सर्व्हिसमॅन असतील किंवा वॉर्ड ऑफ सर्व्हिसमॅन असतील त्यांना एक सर्टिफिकेट असतं. मग लागेल आणि सगळ्यात आता आता ही जी गोष्ट आहे इन्कम सर्टिफिकेट, हे सगळ्यांनाच लागेल. कोणत्याही कॅटेगरीचे तुम्ही असाल तर सगळ्यांना इन्कम सर्टिफिकेट लागतं. आणि मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट, तुम्ही इन्कम सर्टिफिकेटची सुद्धा व्हॅलिडिटी चेक करून घ्या. इन केस ती एक्सपायर झाली असेल तर परत नवीन सर्टिफिकेट काढून घ्या. आणि त्यासोबतच तुम्हाला हे सर्टिफिकेट बऱ्याचशा वेगवेगळ्या जागी लागेल. जसं की फीस कन्सेशनमध्ये गरज पडेल, की त्यासोबतच स्कॉलरशिपमध्ये गरज पडेल. आता एक लास्टचा एक सेक्शन पाहू आपण. ते म्हणजे जे अजून काही एक्सेप्शन केस असतात, त्या मुलांसाठी हे डॉक्युमेंट्स आहेत. आता इन केस कोणता विद्यार्थी 12th नंतर गॅप घेतला असेल, तर त्या विद्यार्थ्यासाठी तुम्हाला लागेल गॅप सर्टिफिकेट. त्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाहीये. सो या गोष्टी तुम्ही प्लीज नीट एकदा आणि किंवा वाटलं तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघून त्या व्हिडिओजमधले जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेत, ते तुम्ही एकदा नोट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परत कन्फ्युजन नाही होणार. आता जे विद्यार्थी 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये त्यांनी जर इन केस बोर्ड चेंज केला असेल त्यांचा किंवा महाराष्ट्र बोर्ड टू सी किंवा सी टू महाराष्ट्र बोर्ड आले असतील, त्यांना लागेल मायग्रेशन सर्टिफिकेट फॉर अदर बोर्ड अँड युनिव्हर्सिटी. ठीक आहे. हे पण खूप इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहे. सो ते सुद्धा तुम्ही काढून घ्या. आणि लास्ट म्हणजे तुम्हाला लागेल एक ॲफिडेव्हिट. आता इन केस मी जेवढे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेत त्यापैकी तुमच्याकडे कोणतंही एखादं डॉक्युमेंट नसेल, तर तुम्हाला हे ॲफिडेव्हिट द्यावा लागेल. इथे इथे दिलं पण आहे की इफ एनी डॉक्युमेंट इज मिसिंग टेम्पररीली, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट तात्पुरतं नाहीये किंवा कुठे अडकलं असेल, कोणत्या प्रोसेसमध्ये अडकलं असेल, तर तुम्ही सध्यासाठी ह्या गोष्टी देऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, वाटलं तर हा व्हिडिओ परत पहा, पूर्ण डॉक्युमेंट्स एकदा नोट करून घ्या
आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठे अडचण येणार नाही आणि तुमची प्रत्येक स्टेप लवकरात लवकर पार पडेल. तर ठीक आहे मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. मी असेच अजून अपडेट तुम्हाला देत जाईल. तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद.